दोन खून एकच आरोपी. साक्रीतील दुहेरी हत्याकांडाने उडाली खळबळ. साक्री तालुक्यात रक्तरंजित दुहेरी हत्याकांड, अंधश्रद्धेचा काळा चेहरा समोर. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. साक्री तालुक्यातील निजामपूर येथे एक महिला व तरुणाचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात महिला आणि तरुणाच्या दुहेरी हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे हत्याकांड घडल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांड, भोंदूबाबा अटकेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धाने टेंभे फाटा परिसरात एका विवाहित महिलेचा मृतदेह दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र महिलेच्या गळ्यावर खुणा आणि घटनास्थळी आढळलेल्या संशयास्पद पुराव्यांमुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. मृत महिलेची ओळख कासारे येथील जयश्री रजनीकांत काकुस्ते वय 25 अशी झाली. ती बचत गटांच्या कलेक्शनचे काम करत होती. तिच्यासोबत संपर्कात असलेला अक्षय गंगाधर सोनवणे वय 28 राहणार भाडणे शिवार हाही बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर उभरांडी शिवारातील टेकडीजवळ एका पोत्यात त्याचा मृतदेह आढळून आला. भोंदूगिरीच्या नावाखाली गुन्हा. या प्रकरणात जैताणे येथील योगेश उर्फ भैया बापू खैरनार या तथाकथित भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शनी अमावस्येनिमित्त पूजा विधीसाठी जयश्री आणि अक्षय हे खैरनारकडे गेले होते. पूजा संपल्यानंतर जयश्री यांना सोडण्याच्या बहाण्याने आरोपी यांना निर्जन रस्त्यावर घेऊन गेला. तेथे त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. यानंतर गुन्हा लपविण्यासाठी अपघाताचा बनाव करण्यात आला. दरम्यान जयश्री शेवटी आरोपी सोबत असल्याची माहिती अक्षय सोनवणे याला असल्याने त्याचाही लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीने मृतदेह पोत्यात भरून टेकडी परिसरात टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. रुमाल आणि कॉल रेकॉर्डमुळे उकल. घटनास्थळी सापडलेला रुमाल, मोबाईल कॉल डिटेल्स आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास थेट आरोपीपर्यंत पोहोचला. जयश्री यांच्या मोबाईलमधील शेवटचा कॉल खैरनार यालाच करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि निजामपूर पोलीस संयुक्तपणे करत असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गतही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.